मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिझाईनवरचा विशेष कार्यक्रम सॅटर्डे क्लब. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये मी या सॅटर्डे क्लबच्या उद्देशांबद्दल बोलत असताना सांगितलं होतं की मराठी तरुणांमधलं प्रोफेशनलिझम म्हणजे व्यावसायिकता वाढवण्याच्या उद्देशानं आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण स्टार्टअप म्हणजे काय हे समजून घेतलं. भारतात सध्या कोणकोणत्या स्टार्टअप कंपन्या कार्यान्वित आहेत याविषयी चर्चा केली. या उपक्रमाच्या पहिल्याच व्हिडिओ खालच्या काही कमेंट्सचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण त्यात खोचकपणा तर होताच, पण मराठी माणसांमधला साशंकता हा दुर्गुणही ठाई दिसला. असो, आपण या पुढच्या भागांमध्ये स्टार्टअप किंवा इतर कोणताही उद्योग सुरू कसा करावा आणि महत्त्वाचं म्हणजे तो उत्तम रीतीनं चालवून यशस्वी कसा करावा यासंबंधी चर्चा करणार. आज आपल्या देशात उद्योग आणि व्यवसायांची अनेक नवनवीन क्षेत्र उपलब्ध आहेत. मोबाईल ॲप्स, ऑनलाईन खरेदी सुविधा, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञानावर आधारित औषधं आणि सौंदर्य प्रसाधन यासारख्या आधुनिक नव्या क्षेत्रातले उद्योग सुरू होत आहेत. अनेक बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी तरुण स्वतःचं स्टार्टअप सुरू करू पाहतात. काहींनी तर केले, तर काही करत आहेत आणि आपला उद्योग यशस्वी करण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतात. प्रत्येक उद्योगाची अनेक अंग असतात. त्या सर्व अंगांविषयी माहिती मिळवून त्या माहितीचा आपल्या उद्योगात कौशल्याने वापर केला तर आपल्या स्टार्टअपला फार मोठं यश मिळू शकतं. कोणत्याही स्टार्टअपसाठी किंवा उद्योगासाठी सर्वप्रथम आवश्यकता असते ती उद्योगाच्या संकल्पनेची. ज्या संकल्पनेमधून आर्थिक उत्पन्न निर्माण करता येऊ शकतं ती संकल्पना म्हणजे उद्योगाची संकल्पना. जे उत्पादन किंवा जी सेवा आपण जेव्हा पुरवतो एखाद्याला, ती पुरवल्यानंतर त्या बदल्यात पैसे मिळू शकतात, असं उत्पादन किंवा सेवा उद्योगाच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी असतं. उद्योगाची संकल्पना हा कोणताही उद्योग सुरू करण्याचा आणि विस्तारित करण्याचा मूलभूत पायाच आहे. उत्तम आणि निश्चित उत्पन्न देऊ शकणारं उत्पादन किंवा सेवा अचूक शोधण्यामध्ये उद्योजकाच्या मानसिकतेची आणि त्याच्या मार्केटबद्दलच्या ज्ञानाची चुणूक दिसते. उद्योगाची संकल्पना निवडताना त्या संकल्पनेतून निर्माण होणाऱ्या उत्पादन आणि सेवेंमधलं नाविन्य, बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या त्याच प्रकारच्या दुसऱ्या उत्पादनांपेक्षा किंवा सेवांपेक्षा ग्राहकांना भावेल असं आपलं वेगळेपण, ते उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यातली सहजता आणि त्या संकल्पनेच्या आधारावर सुरू केलेल्या उद्योगातून मिळणारा नफा हे अत्यंत महत्त्वाचे असे निकष आहेत. एखादं उत्पादन किंवा सेवा ही ग्राहकांनी पूर्वी कधीही न अनुभवलेली अशी पूर्णपणे नवीन असते. स्टीव्ह जॉब आणि स्टीव्ह वॉझनिॲक या धडपड्या तरुण उद्योजकांनी त्यावेळेचं अतिशय आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्यावर आधारलेलं असं पर्सनल कॉम्प्युटरिंग जे आहे त्यातले PC बनवून ते कम्प्युटर्स बाजारात आणण्यासाठी स्वतःजवळचं सामान विकून कष्टानं उभा केलेल्या जवळपास 70,000 रुपयांच्या अतिशय तुटपुंज्या भांडवलावर 1976 साली ॲपल कम्प्युटर कंपनी नावाची कंपनी सुरू केली. ॲपल कंपनीनंतर ॲपल वन, ॲपल 2 या नावाचे संगणक बाजारात आणले. त्यावेळी पूर्णपणे नवीन असणाऱ्या या उत्पादनांमुळे 1983 साली म्हणजे केवळ 7 वर्षात ॲपलनं जगातल्या सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवलं होतं. त्यानंतरही ॲपल कंपनी मॅकिनटॉश, आयपॉड, आयपॅड, ॲपल वॉच आणि आयफोनसारखी नाविन्यपूर्ण अशा संकल्पनेवर आधारित उत्पादनं बाजारात आणत राहिली. त्यामुळे ॲपलच्या उत्पन्नात सातत्याने भरघोस वाढ होत गेली. 2022 साली या कंपनीचं वार्षिक उत्पन्न जवळपास 32 लाख कोटी इतकं प्रचंड होतं. एखादी संकल्पना बाजारपेठेत उपलब्ध असलेलंच एखादं उत्पादन किंवा सेवा ग्राहकांना अतिशय कमी दरात किंवा वापरण्यासाठी अधिक सोप्या स्वरूपात पुरवते. अशा उत्पादन किंवा सेवांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. प्रवाशांसाठी टॅक्सीची सेवा गेल्या कित्येक दशकांपासून सर्वत्र उपलब्ध आहे. कालीपिली उबर या कंपनीने एक मोबाईल ॲप विकसित केलं. त्यामुळे एक बटन दाबल्यानंतर टॅक्सी आपल्याला पिकअप करण्यासाठी अगदी आपल्या हव्या त्या ठिकाणी येऊ लागली. ग्राहकांना ही संकल्पना आवडली. उबर जगभर लोकप्रिय होऊ लागली. उबरपासून प्रेरणा घेऊन भावेश अग्रवाल आणि अंकित भट्टी या मुंबईतल्या IIT शिक्षण घेतलेल्या दोन भारतीय तरुणांनी खास भारतीय प्रवाशांच्या गरजा पुरवणारी ओला कॅब्स ही कंपनी सुरू केली.
2010 साली सुरू झालेल्या ओला कॅबचं वार्षिक उत्पन्न आज 2023 साली म्हणजे केवळ 13 वर्षात जवळपास 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेलं आहे. उद्योग उभारण्यासाठी दीर्घकालीन यश आणि नियमित उत्पन्न देऊ शकेल अशी संकल्पना निवडणं हे उद्योजकासाठी सर्वात पहिलं आव्हान असतं. ज्या उत्पादनांचं तंत्रज्ञान परिचयाचं आहे असं उत्पादन निवडल्यास उद्योजक आपल्या उत्पादनाची गुणवत्ता अचूक पारखू शकतो आणि गरज पडल्यास त्यामध्ये वेळोवेळी योग्य त्या सुधारणाही करू शकतो. त्याचबरोबर आपल्या उद्योगाची संकल्पना निश्चित करण्यापूर्वी आपला अपेक्षित ग्राहक वर्ग, त्याची आर्थिक स्थिती, त्याच्या गरजा आणि त्याच्या आवडीनिवडी या सर्वांचा सखोल अभ्यास करणं उद्योजकासाठी अनिवार्य असतं. तंत्रज्ञानाची माहिती, बाजारपेठेचं ज्ञान यांच्या आधारावर निवडलेली संकल्पना उद्योजकाला पुढे संपूर्ण उद्योग उभारताना सतत प्रेरणा देत राहते आणि उद्योगात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्याचा आत्मविश्वास पुरवते. माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगाला येत्या काळात भरभराटीचे दिवस येणार आहेत हे लक्षात आल्यावर 1981 साली नारायण मूर्ती यांनी त्यांच्याबरोबर ते जिथे काम करत होते त्या पटनी कम्प्युटर्स या त्यावेळच्या अग्रगण्य कंपनीत काम करणाऱ्या 6 सहकाऱ्यांबरोबर इन्फोसिस या कंपनीची सुरुवात केली. जगभरातल्या ग्राहकांना माहिती आणि तंत्रज्ञान सेवा पुरवणं ही या कंपनीची संकल्पना होती. कंपनीकडे भांडवल होतं फक्त 10,000 रुपये. अपुऱ्या भांडवलामुळे आणि त्यावेळी अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे सुरुवातीलाच कंपनीचं दिवाळ वाजलं होतं. भवितव्य अनिश्चित दिसू लागलं होतं. मूर्तींचे काही सहकारी इन्फोसिस सोडून गेले देखील. बाकीचे सोडून जायच्या तयारीत होते, पण नारायण मूर्तींचा आपल्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी कंपनीची सूत्र आपल्या हातात घेतली. इन्फोसिस यशाची नवनवीन शिखरं पार करत आज इथवर येऊन पोहोचले. आज इन्फोसिस ही भारतातलीच नव्हे तर जगातली सर्वात प्रतिष्ठित कंपनी आहे आणि नारायण मूर्ती देशातले अत्यंत आदरणीय उद्योगपती आहेत. नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे पारंपरिक उद्योगांपेक्षा पूर्णपणे वेगळे असे आधुनिक उद्योग उभे राहतात. या आधुनिक उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या उत्पादनांमुळे देशाला एक नवी बाजारपेठ मिळते आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवं परिमाण मिळतं. हे लक्षात घेऊन आजच्या आपल्या सरकारनं नवीन संकल्पनेवर आधारित जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांच्या अंतर्गत उद्योजकांना आर्थिक मदत तसंच इतर अनेक सवलती सरकारतर्फे दिल्या जातात. या योजनांचे संपूर्ण तपशील, या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी करायच्या अर्जाची प्रक्रिया ही सर्व माहिती उद्योग मंत्रालयाच्या तसंच उद्योगासंबंधीच्या सरकारच्या इतर वेबसाईटवर दिलेली असते आणि ती वेळोवेळी अपडेटही केली जाते. आपलं काम आहे त्या वेबसाईटना वेळोवेळी भेट देणं आणि तिथे आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे हे शोधणं. उद्योगाची संकल्पना ही फक्त नवीन उद्योग उभा करण्यासाठी किंवा तरुण उद्योजकांना त्यांच्या स्टार्टअपसाठीच आवश्यक असते असं नाही, तर कित्येक वेळा एखाद्या बऱ्यापैकी प्रस्थापित झालेल्या कंपनीला सुद्धा नव्या संकल्पनेची गरज भासते. अशा कंपनीला तिच्याकडे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालातून जे काही निर्माण होऊ शकत असेल असं उत्पादन शोधणं किंवा तिच्या सध्याच्या ग्राहकांनाच पूरक ठरेल असं दुसरं उत्पादन निर्माण करणं यासारख्या मर्यादित चौकटीमध्ये नवीन संकल्पना शोधावी लागते. साधं आपलं अमूलचं उदाहरण घ्या. अमूलनं दुधाच्या उत्पादनात आणि विक्रीत मोठं यश मिळवलं होतं, तरीही त्यांच्याकडे दूध शिल्लक उरत होतं. त्या दुधापासून, शिल्लक राहिलेल्या दुधापासून एखादा पदार्थ बनवून तो विकण्याची संकल्पना कंपनीच्या मनात आली. कंपनीने लोणी बनवायचं ठरवलं. त्यावेळी बहुसंख्य लोक लोणी घरीच बनवत. जे थोडेफार ग्राहक तयार लोणी घेत मार्केटमधलं, ते त्यावेळेस लोकप्रिय असलेलं पोल्सन मस्का, आपल्या काही ज्येष्ठ नागरिकांना माहीत असेल, पोल्सन मस्का हे त्यावेळेस खूप हिट होतं. ते पोल्सन मस्का जे होतं ते लोक घ्यायचे. आता त्या परिस्थितीत अमूलनं आपल्या लोण्याचं उत्पादन सुरू केलं. लोण्याची गुणवत्ता, वितरण व्यवस्था आणि उत्कृष्ट जाहिरात आणि अमूल यांचा जो काही परस्पर संबंध आहे तो आपल्याला माहिती आहे. आणि याच्या आधारे पोल्सनची मक्तेदारी मोडून काढत अमूल बटरनं बाजारपेठेत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याची लोकप्रियता सातत्यानं वाढत गेली. आज बहुसंख्य लोकांच्या मनात लोणी म्हणजे अमूल बटर हे समीकरण निर्माण झाले. कोणत्याही संकल्पनेवर आधारलेला उद्योग उभं करणं ही गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक प्रक्रिया आहे. त्यामध्ये उद्योजकाच्या बौद्धिक क्षमतेचा आणि मानसिक कणखरतेचा कस लागतो.
संकल्पनेतून निर्माण होणारं उत्पादन आणि किंवा जी काही सेवा आहे ती कार्यक्षम, किफायतशीर आणि ग्राहकांना त्यांनी खर्च केलेल्या पैशांचा सुयोग्य मोबदला देणारी असेल याचं सतत भान ठेवावं लागतं. आपलं उत्पादन अपेक्षित गुणवत्तेचं असून ते ठरवलेल्या खर्चात आणि आखून ठेवलेल्या वेळेत होत आहे याचा सतत आढावा घ्यावा लागतो. त्यासाठी उद्योग सुरू करण्यापूर्वीच आपण सुरू करत असलेल्या उद्योगाचं संपूर्ण नियोजन करणारा एक बिझनेस प्लॅन म्हणजे उद्योगाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यामुळे उद्योगाची संकल्पना ठराविक वेळेत किमान निश्चित उत्पन्नाची खात्री देणारी आणि त्याचबरोबर अंमलात आणायला शक्य, सोपी, सहज आणि सोपी अशी असावी. अशा प्रकारची संकल्पना असेल तर उद्योगामध्ये भागीदारी तत्वावर गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार मिळवणं आणि किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज मिळवणं देखील सोपं होतं. त्यातून योग्य प्रमाणात नफा मिळतो. त्यामुळे उद्योग यशस्वी होतो आणि दीर्घकाळ टिकूनही राहतो. आजचा प्रत्येक यशस्वी उद्योग हा सुरुवातीला केवळ एक कागदावरची संकल्पनाच होती. बुद्धिमान आणि सक्षम उद्योजकांनी उद्योगाच्या विविध अंगांचा अभ्यास करून त्या अंगांचा कल्पकतेनं उपयोग करत त्या संकल्पनामधून यशस्वी बिझनेस एम्पायर्स निर्माण केलेली आहेत. आपलीही स्वप्न अशीच मोठी असायला हवी. पण स्वप्न नुसती बघायची नसतात तर त्यांचा अहोरात्र पाठलाग करायचा असतो. सपने वो नहीं जो आपके नींद में आते, सपने वो होते हैं जो आपकी नींद उडाते. सॅटर्डे क्लबसाठी सदर माहितीचं संशोधन आणि लेखन केलंय प्रसिद्ध लेखक डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी. पुढच्या भागात डॉक्टर गिरीश वालावलकर यांच्या सीईओच्या केबिनमधून या त्यांच्या गाजलेल्या आर्थिक विकासाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम टिपणाऱ्या पुस्तकाबद्दल आपण थेट लेखकाशीच गप्पा मारणार आहोत. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी9. धन्यवाद. नमस्कार.